कथेचं नाव पांढुरक्याची सनई. लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे. राऊनं शिक्षणासाठी गाव सोडलं आणि हळूहळू शिक्षणाच्या वाटेवरून चालताना कितीतरी वर्षरूपी मैलाचं दगड हे मागं सरकत गेलं. हे राऊच्या कधी ध्यानी आलं नाही. शिक्षण, नोकरी, मुलं बाळ, एक चक्र. या चक्रात फिरणाऱ्याला मोकळा श्वास घेण्याची उसंत मिळत नाही. आठवणींच्या शेकडो ढगांचं पुंजक हे बघता बघता शहरी धावपळीच्या आकाशात विरून जातात. राऊचं अगदी तसंच झालं होतं. अधूनमधून गावाकडे एखादी चक्कर व्हायची, पण गावाकडचा मुक्काम स्वप्नातील दृश्यासारखा निघून जायचा. परंतु राऊच्या या भेटीत भेटणारा एकमेव माणूस म्हणजे त्याचा वर्गमित्र पांढुरक्या. भरदार छाती, पिळदार दंड हे पांढुरक्याची पैलवानी ऐटबाहेच ठेव. पांढुरक्याचं वेगळं वैशिष्ट्य होतं. खात्या पित्या घरचा नसताना सुद्धा त्याची ती पिळदार देही यष्टी ही हेवा करायला लावणारी होती. राऊला तर पांढुरक्याच्या ऐटबाय शरीराचा प्रत्येक भेटीत हेवा वाटायचा. स्वतःच्या शरीराची राऊला लाज वाटायची. खाण्यापिण्याची पौष्टिक बडदास्त असताना पण आपण पांढुरक्यासारखं का दिसत नाही हा प्रश्न त्याच्या मनात पाण्यावरील तरंगासारखा सतत उमटत राहायचा. पांढुरक्याच्या ताकदीची प्रचिती एकदा सगळ्या गावाला पाहायला मिळाली होती. राहुलला तो एकदम प्रसंग आठवला. गावात कुठलाही लग्न समारंभ ठरला की पहिलं निमंत्रण हे पांढुरक्याला मिळत असायचं. तासन तास सनई वाजवण्यात त्याचा हातखंडा होता. सनई वादनाची ही कला पांढुरक्याच्या घराण्यात चालत आली होती. आजोबांनी पांढुरक्याच्या बापाला दिलेली ही कला पांढुरक्यानंही आत्मसात केली होती. अल्पशा मोबदल्यावर घराचा गाडा हाकणं त्याच्या बापाला अवघड होत चाललं होतं. त्यामुळे पांढुरक्यानं खूप शिकावं, नोकरी करावी आणि असंच त्याच्या बापाला वाटत राहायचं. परंतु छातीचा आजार उद्भवला आणि तो वाढत चालला. तसं पांढुरक्याच्या बापाला सनी वादन करणं हे अशक्य झालं. पैशासाठी, पोटासाठी तशा आजारात सुद्धा पांढुरक्याचा बाप लग्नाचं विडं घेत होता. पण पुढं पुरेसं औषध पाणी होत नसल्यानं सनई हातात घेणंही मुश्किल झालं. बापाची मिळकत बंद झाली. तशी पांढुरक्याची 7व्या येथे शाळा सुटली. त्याचा बाप लवकरच या जगातून निघून गेला. पण शेवटी नाईलाजानं पोराच्या हातात सनई ठेवून गेला. पांढरा फेटा, पांढरा शर्ट आणि पांढरं धोतर नेसलेल्या पांढुरक्याचा लहान शिव वराती मोर सनेचा आवाज काढायला लागला. कोळ्या शिवाची पोटासाठी होणारी घालमेल आणि त्याची ती सनई वादनाची कला पाहून समारंभातील कुणीतरी दयावंताला पांढुरक्याची दया येऊन ठरलेल्या पैशापेक्षा 5-50 रुपयांची ही जादा मिळकत व्हायला लागली. अरे बिचार केवढंसं पोर बघा, कसं वाज येतोय नव. हे शब्द पांढुरक्याला नेहमी ऐकायला मिळायचं. पांढऱ्या शुभ्र पेहरावानच त्याचं शाळेतलं शामू हे नाव केव्हाच पोचलं गेलं होतं. त्याचं पांढुरक्या हे नामकरण केव्हा झालं हे शामूच्याही लक्षात आलं नाही. परंतु सर्वत्र पांढुरक्या हे नाव ऐकता ऐकता आपलं कधी काळी शामू हे नाव होतं हे त्याचं त्यालाही विस्मरण होऊन गेलं होतं. परंतु या त्याच्या नामकरणानं पांढुरकीच्या जीवनात कोणताच फरक पडणार नसल्यामुळं आपलं झालेलं नामकरण हे पांढुरक्यानं आनंदानं स्वीकारलं होतं. आता त्याच्या जीवनाचा प्रवास हा सनईच्या सुरात मिसळून संत गतीनं प्रवाहित झाला होता. तरुणपणातील पांढुरक्याची देहयष्टी ही अधिकच पिळदार, पोलादी वाटत होती. प्रत्येक लग्न समारंभात पांढुरक्याच्या सनईचं सूर आणि त्याची दणकट देहबोली हे सर्वांचं लक्ष वेधून घेत असायची. सनई वादनापेक्षा तो पैलवानकी करायला पाहिजे होती असं सल्लं देणारीही पांढुरक्याला नेहमी भेटायचे. परंतु पांढुरक्याला कुठल्या बोलण्याचा, शब्दांचा हा कधीच स्पर्श होत नव्हता. आळूच्या पानावरील थिंबाप्रमाणे सारे शब्द, सारी बोलणी पांढुरक्याच्या आळू पानाच्या मनावरून क्षणात घरंगळून जायची. कोणताच शब्द पांढुरक्याला पुलकित करीत नव्हतं की कुठल्या वेदना देत नव्हतं. नवरा नवरीची वरात हे त्यांच्या उंबरट्यापर्यंत आल्यावरच पांढुरक्याच्या सनईला विश्रांती मिळायची. ठरलेल्या बिदागीची वाट बघत तो गजबजलेला लग्न मंडपात अंग चरून उभा राहायचा.
ठरलेलं पैसे केव्हा हातात पडतात आणि तिथून केव्हा काढता पाय घेतो याची त्याच्या मनात नुसती घालमेल चालत असायची. वरात घरात येईपर्यंत सर्वांचं लक्ष वेधून घेणारा पांडुरक्या नंतर मात्र खूपच दुर्लक्षित व्हायचा. कितीतरी वेळ ताटकळत उभ्या राहिलेल्या पांडुरक्याच्या हातात खूप उशिरानं पैसे यायचं. त्यात ही केली जाणारी खासागीस ही पांडुरक्याच्या मनाला खूप वेदना देऊन जायची. हे अपमानित जगणंच पांडुरक्याच्या जीवनाची वाट झाली होती. परंतु पांडुरक्यानं हे सारं स्वीकारलं होतं. अपमानाच्या झळा सोसायची त्याला सवय झाली होती. त्यामुळे याबद्दल त्याची कुठंच तक्रार राहायची नाही. ओठावरचं हसू त्यानं कधी मावळू दिलं नव्हतं. त्यामुळे पांडुरक्या मजेत आनंदात असायचा. असंच त्याच्याकडं नेहमी पाहणाऱ्याला वाटत राहायचं. अशा या जगा वेगळ्या पांडुरक्याच्या धाडशी ताकदीचं एकदा दर्शन घडवणारा प्रसंग हा राहूच्या नजरेसमोर आजही जिवंत होऊन उभा राहिला होता. आणि राहू या प्रसंगाचा साक्षीदार ठरला होता. रात्री एका वरातीचा कार्यक्रम आटोपून पांडुरक्या उशिरानं घरी आल्यानं सकाळी थोडा उशिरानंच उठला. प्लॅस्टिकच्या तांब्यातून पाणी घेऊन दारात तोंडावरून पाण्याचा भपकार मारून घेत असतानाच घोरपड्याचा दिनकर गडबडीनं त्याच्या जवळ आला. माधू एकदम खुशी दिसत होता. त्याच्या त्या हालचालीवरून पांडुरक्यानं त्याच्या लग्नाचा बेत पक्का झाला असणार हे दिनकर बोलण्यापूर्वीच ओळखलं होतं. त्यामुळे दिनकर जवळ येताच पांडुरक्याच म्हणाला, काय दिनकर राव, कवाचा मुहूर्त धरलायचा? वा. पांडुरक्याच्या बोलण्यानं दिनकर उडालाच. आश्चर्यानं त्याचं तोंड उघडच राहिलं. पांडुरक्यापर्यंत ही बातमी पोहोचलीच कशी हेच त्याला समजेना. काय रे पांडुरक्या, अरे काय मनातलं ओळखतोस वाटतो तू? अरे मी अजून लगीन ठरल्यालं कुणाला सांगितलं नाही आणि तू तर लगेच मुहूर्ताचं विचारलंच की र. अरे दिन्या, अरे तुझं फुल्यालं तोंड सारं सांगायला नव. अरे न ओळखायला काय झालं? होय खरंय बाबा. अरे पोरगी बघायला समजा जग पालतं घातलं. पर म्हणत्यात नव काकत कळसान गावाला वळसा. आणि तसंच झालं माझं बघ. ती वरच्या आळीची शिंद्याची निर्मल आहे नव, तिच्या बरोबर लगीन ठरलं या. पावसाचे दिवस आल्यात. 2 दिवसात समदे आटिपणार आहे. पर समद्यांच्या ध्यानात राहील ना अशी वरात काढायचं ठरलं या. अरे माझं मैत्र ऐकायलाच तयार नाहीत. तुझा समदा खर्च थांबिव, पर वरात मात्र मोठी व्हायला पाहिजे म्हणतात. आणि मग वरातीला 17 बैलगाडी आहे. त्यानं आतापासूनच बैलानं बैलगाडी सजवायला सुरुवात केली. शेजारच्या गावातल्या लेजिमाचा तापा बी त्यानेच ठरवलाय. वेगात गाडी पळावी तसा दिनकर बोलत सुटला होता. त्याच्या बोलण्याला पांडुरक्यानंच ब्रेक लावला. अरे समज खराय र दिनो, पर मग आता माझ्याकडे काय काम करलंयसा? अरे ल्या काही काही विचारणं झालं वय बर पांडुरक्या. अरे गावात तुझी सणे वाजल्याशिवाय कुठलं लगीन पार पडते वय? अरे तुझी सणे वाजली नाही तर काहीतरी चुकलं या असं समध्यासनी वाटायला लागलं या. आणि तू नाहीस तर लगीन नाही असं गावात एक समीकरण झालं या. अरे मग काय करतोय सांगतो आता. पांडुरक्या डोकं खाजवत विचार करायला लागला. तसा एकदम घाईत असणाऱ्या दिनकरनं खिशातून 100ची नोट काढली आणि पांडुरक्याच्या हातात कोंबली. हे बघ, आता काय बी सांगू नगस आणि विचार बी करू नगस. परवाच्याला उजडायच्या अगोदर दारात तू हजर व्हायला पाहिजे बघ. हा, मी घाईत आहे आणि लय थांबायला येळ नाही आता. असं बोलून दिनकर पांडुरक्या पुढं काय सांगणार हे ऐकायलाही थांबला नाही. जसा आला तसाच वेगानं निघून गेला. त्याच्या त्या धावपळीचं पांडुरक्याला मनोमन हसू आलं. पांडुरक्यानं लगेच समारंभात परिधान करायचा पोशाख लाकडी दांडीवरून खाली खेचला. चांगला धुवून त्याला तो इस्त्रीला द्यायचा होता. पांडुरक्याचं हे नेहमीच होतं. विडा ठरला की लगेच त्याची तयारी सुरू व्हायची. अगदी वेळेच्या अगोदर तो ठरल्या दिवशी उपस्थित होऊन आपल्या सनी वादनाला सुरुवात करायचा. दिनकरवर अक्षता पडल्या आणि वरातीची घाई सुरू झाली. दिनूचा मित्र संतराम आपली सजवलेली बैलगाडी घेऊन लग्न मंडपात सज्ज होताच उखाणा घेण्याचा कार्यक्रम झाला आणि बैलगाडीवर नवरा नवरी बसण्यासाठी ठेवलेल्या फळीवर दिनकर आणि त्याची बायको बसली. अरे हे पोरा ए सर बाजूला. ए तो बी सर. अरे सरा ना, बैलगाडीला वाट द्या. असा आवाज गर्दीतून यायला लागलं. मध्यरात्रीची वेळ जवळ आली होती.
वरात निघाली. सकाळी उजाडेपर्यंत वरात सुरू राहणार हे आता स्पष्ट दिसत होतं. ढोल लेझिम वाजायला लागलं. पांडुरक्याची सनई अगदी सर्वात पुढं होती. अधूनमधून फटाके वाजत होतं. काही टार्गेट पोरं बैलांच्या पायाजवळ फटाके लावत होती. त्यामुळे अधूनमधून संतराम त्या पोरांवर चिडत होता, शिव्या देत होता. परंतु पोरं काही ऐकायच्या मनस्थिती दिसत नव्हती. अधूनमधून नवरा नवरीला वरात थांबवून गुळ पाणी देण्याचा कार्यक्रम होत होता. त्यामुळे वरात हळूहळू पुढं जात होती. मध्यरात उलटली होती. वरात गावातल्या मुख्य चौकात आली. तिथं गावाशी सार्वजनिक मोठी विहीर होती. सगळं गाव या विहिरीवर पाण्यासाठी यायचं. सकाळच्या वेळेत तर पाणी खेचणाऱ्या रहाटाचा आवाज अखंडित चालू असायचा. धुनी धुण्यासाठी तर महिला वर्गाची मोठी गर्दी विहिरी भोवती असायची. वर्षानुवर्षे गावची ताण भागवणाऱ्या विहिरीचं पाणी मात्र कधीच कमी होत नव्हतं. किती उपसा केला तरी पाण्याची पातळी खाली जात नव्हती. दिनोची वरात या विहिरीच्या जवळ आली होती. गावची प्रथा होती की नव्या नवरा नवरीनं विहिरीची पूजा करूनच वरात पुढे घेऊन जायची. यामुळे गावात कुठलीही वरात निघाली की या चौकात येऊन विहिरीची पूजा केल्याशिवाय ती पुढे सरकत नव्हती. दिनोची वरात विहिरीजवळ आली होती. गाडी थांबवून अगदी थोडं अंतर राहिलं होतं आणि एवढ्यात कुणीतरी बैलाच्या पायात फटाक्यांची माळ टाकली आणि बैल बेभान झाली, गोंधळली. घाबरलेली बैल विहिरीच्या दिशेनं धावायला लागली आणि सर्वत्र एकच आरडाओरडा सुरू झाला. जीवाच्या आकांतानं संताराम कासर ओढायला लागला. परंतु बैल त्यालाही दाद देत नव्हती. वरातीतली माणसं, बायका, पोरं सगळ्यांचीच पळापळ सुरू झाली. गाडी विहिरीच्या दिशेनं पळताना पाहून सर्वांची एकच घाबरगुंडी उडाली. पुढं होऊन गाडी थांबवण्याचं कुणाचं धाडस होत नव्हतं. फक्त पांडुरक्या जागचा हल्ला नव्हता. त्याचं सनई वादन थांबलं होतं. त्याने एका जवळच्या माणसाच्या हातात आपली सनई सोपवली आणि विहिरीच्या दिशेने येणारी गाडी थोपवण्यासाठी जागेवर ठाम उभा राहिला होता. सारी वराडी मंडळी श्वास रोखून पांडुरक्याकडे पाहत होती. एवढ्या ताकदीच्या बैलांना पांडुरक्या कसं रोखणार हाच प्रश्न सर्वांना सतावत होता. गाडी जसजशी विहिरीच्या दिशेनं जायला लागली तस तसं भीतीनं सर्वांच्या अंगाला कापरं सुटलं. परंतु गाडी जवळ येताच दबा धरून बसलेल्या वाघानं सावजावर झेप घ्यावी, अगदी तसंच पांडुरक्या अगदी द्वेषानं गाडीच्या पुढे धावला. आता पांडुरक्या काय करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. परंतु पांडुरक्याची ताकद किती पोलादे याचं प्रत्यंतर या एका घटनेनं गावाला समजून आलं होतं. सारी ताकद एकवटून त्यानं जो मागं रेटायला सुरुवात केली. दोन्ही बैल पुढे येण्याचा प्रयत्न करत असताना पांडुरक्या जीवाच्या आकांतानं गाडी मागं रेटण्याचा प्रयत्न करत होता. पुढं पावलं टाकायला लागला आणि एवढ्यात बैलाने अचानक दिशा बदलली आणि विहिरीच्या विरुद्ध दिशेला वळून ती धावायला लागली. गाडीत बसलेल्या संतरामनं गाडीचा वेग थोडा मंदावल्याच्या संधीचा तो फायदा उचलला. शेतीपणाला लावावी बैलांचं कासर उडलं. गाडीची चाकं आणि बैलाची चाल थांबली. तसा सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. पांडुरकीच्या कौतुकाला सीमाच राहिली नव्हती. एका कठीण जीवावर बेतलेल्या प्रसंगातून त्यानं नवरा नवरी आणि संताराम आणि दोन्ही बैलांचं प्राण वाचवलं होतं. विहिरीत गाडी कोसळली असती तर हा विचारच सर्वांच्या अंगावर भीतीचा काटा उभा करत होता. या प्रसंगामुळं पांडुरकीच्या सनई वादनापेक्षा त्याच्या त्या धाडसी वृत्तीचं पुढे अनेक दिवस चर्चा होत होती. ग्रामस्थामार्फत त्याचा सत्कारही करण्यात आला होता. एका लग्न समारंभानिमित्तानं गावी आलेल्या या वर्गमित्राच्या प्रसंगाची राहूला आज प्रकर्षानं आठवण झाली. तो आज या कार्यक्रमाला निश्चित असेलच. यावेळी त्याला निवांत भेटू असं ठरवून राहू गावात आला होता. कायम कामाच्या धावपळीमुळं राहूला कधी पांडुरक्याची आठवण झाली नाही की त्याच्याशी दिलखुलास गप्पा मारता आल्या नाही. ही खंत सतावत होतीच त्याला. पण यावेळी पांडुरक्याला भेटायचंच. तो काय करतो, त्याचं कसं काय चाललंय याची विचारपूस करून त्याला काही आर्थिक मदतीची गरज असेल तर तेही आपण करायचं असं मनोमन ठरवूनच राहू गावात आला. राहूला पांडुरक्या कुठंच दिसेना. सारा मंडप वराड पालथं घातलं तरी तो दिसला नाही. राहून अखेर त्याचं घर गाठलं. बाहेरून आवाज दिला परंतु आतून काहीच उत्तर आलं नाही. घरात अंधुक असा अंधार दाटला होता. राहू दबत्या पावलानं पुढे गेला तर भिंतीकडे तोंड करून कोणीतरी
अंथरुणात झोपल्याचं त्याला दिसलं. राऊ बुचकळ्यात पडला, परंतु भिंतीवर अडकवलेली ती सनई दिसताच तो पांडुरक्याचा असल्याचं राऊच्या लक्षात आलं. राऊच्या पावलांच्या आवाजानं पांडुरक्या या कुशीवरून बाजूला वळला. राऊला बघताच त्याच्या तोंडावर हास्य फुललं. पांडुरक्याची ढासळलेली प्रकृती बघून राऊच्या पोटात मात्र धस्स झालं. पांडुरक्याच्या उशीजवळ बसून राऊनं त्याचा हात हातात घेतला. पांडुरक्याचं डोळं भरलं. त्यानं अंथरुणावरून उठण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याला शक्य होत नव्हतं. त्याची एक बाजू पक्षघातानं निकामी झाली होती. त्याला स्पष्ट बोलताही येत नव्हतं. त्यानं खुणेनंच सनईकडे डोळं फिरवलं. राऊनं ओळखलं. भिंतीवरची सनई त्यानं काढून खाली घेतली. तो ती राऊच्या हातात द्यायला लागला. थरथरत्या हातानं पांडुरक्यानं सनई छातीजवळ घट्ट धरली. त्याच्या दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. एकदा त्या सनईवर ओठ ठेवत त्यानं त्याचं चुंबन घेतलं आणि ती सनई राऊच्या हातात दिली. ही मी जीवापाड जपलेली सनई, तू सांभाळ तू. असंच पांडुरक्या डोळ्यांच्या नजरेतून राऊला सांगत होता. राऊनं एका हातात सनई घेतली तर दुसरा हात राऊच्या हातात देत सनई सांभाळण्याचं वचन पांडुरक्याला दिलं होतं. राऊचे सारे शब्द त्याच्या चोटात थिसले होते. डोळ्यात भरलेल्या पाण्यानं राऊला पांडुरक्या स्पष्ट दिसत होता. कितीतरी वेळ राऊ पुतळ्यासारखा पांडुरक्याच्या डोक्याजवळ तिथंच बसून होता. आजूबाजूच्या साऱ्या गोष्टींचं त्याला विस्मरण झालं होतं. बाहेर वेगानं वाहणाऱ्या त्या वाऱ्याशिवाय दुसरा कोणताच आवाज येत नव्हता. कोणताच आवाज येत नव्हता.